हे हे मेरा है जमाने से अलग रास्ता. आईला आता असली गाडी रेमटावली, पेट्रोल संपले. वो देखो ना चाइनीज है कर रहे. काय आहे चायनीज? वो देखो ना हा देखो इला रहा है ना. कुठल्या गावात थांबवले जायला बघून आला आला हे बाबा गेला बघू बघा. तर आपण चाललो आता न्यूमाला. बघा महाराष्ट्राच्या अंगात किती मस्ती आहे. मित्रांनो हे पहा, इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. आपण आता सध्या उभा आहे पँगॉंग लेकच्याच जवळ. इथं महाराजांची मूर्ती बघून खूप मनाला आनंद वाटला, मन प्रसन्न झालं. तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग तुम्हाला पँगॉंगमधून. मी प्रतीक काटकर स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो 14,000 फीटवरती आहे आम्ही. खूप गार लागतं आहे भैयान, डोकं सकाळपासून जाम पकडलेलं आहे. तर आज आमचा प्रवास राहणार आहे. आज आम्ही हुमाला जाणार आहे. होमा म्हणतात त्याला आय थिंक. हां तिथं जाणार आहे. शाळेत कसे मुले कसे क्लास सोडून पोहून जातात, तसं आज आम्ही सकाळी केलेलं आहे. सकाळी 6 वाजता उठलो, फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली. कारण काल आमचे फोटोज एवढे काय छान आले नव्हते. रायडिंग गिअर्सवरतीच आम्ही गेलो होतो. तर आम्ही सगळ्या ग्रुपमधून कल्टी मारली. दोघांनी गाडी घेऊन गेलो आपलं इथून 7 किलोमीटर फोटो व्हिडिओ काढण्यासाठी. तर आजचा व्हिडिओ पण पूर्ण बघा. आजच्या व्हिडिओमध्ये पण थ्रिल असणार आहे, चांगले चांगले नवीन कंटेंट असणार आहे. चला भेटू आपण. अभी हम निकलने जा रहे हैं सभी लोग. पाटील झोपला होता का? डोकं दुखलं का? डोकं भयान दुखलं भाई एकदम. तुमचं ऑक्सीजन कम हो रहा है. डोकं दुखलं का? स्टिल आपका सिर दुखा? लिटिल बिट. आपका सिर दुखा? नहीं दीदी. सबको प्रॉब्लम हो रहा है भाई. किया नहीं, हम यहाँ से न्यूमा जाते नहीं यूजुअली, लेकिन आजकल जो है ले में बहुत टूरिस्ट है, इसलिए हानले में बिल्कुल भी जगह नहीं है, बिल्कुल भी. अब अभी Oh, ऊपर shit. जाओगे इंटरनेट देखोगे बहुत बंदे दिखेंगे हानले में मत आओ, ये खराब है. ठीक है, यहाँ से 150 समथिंग होगा, 152 53. यहाँ से हम जाएंगे अभी सीधा चुशुल गाँव. बुबू गेला. चला बुबू हमारा मार्शल चले गया है और हमें भी निकलना है अभी हुमा की तरफ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आजचा पण प्रवास एकदम छान आणि सुखात जाऊ दे. सगळ्यांना सुखी ठेव, आनंदात ठेव, हीच तुझ्याकडे प्रार्थना परमेश्वरा. एकदम निळा समुद्र, एकदम निळा टोटली. बहुतेक 60-70 किलोमीटर लांब आहे नदी. मालदीवला आल्यासारखं वाटायला लागलं बाई. एवढं निळं शुभ्र पाणी आहे, शुद्ध एकदम, मजा आहे. ओ मेरे दिल के चैन. ऊन पडले मस्त, थंडीत ऊब भेटते छान अशी उन्हामुळं. चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए. सगळ्या गाड्या आहेत थांबलेल्या पुढे. सो वी आर ऑल्सो गिविंग दिस सिग्नल फॉर स्टॉप. फोटो लेना है यार, लेना है. वहाँ पे और एक मस्त जगह था, लेकिन वहाँ पे पूरा बंच भरा पड़ा है. किती देवासारखा माणूस है. फोटो लेने के लिए इधर रुका है हमें. थैंक यू मार्शल साहब. और एक मस्त जगह है, तो इधर रुकना है उधर रुकना है? यहीं पे रुको क्योंकि वहाँ पे बहुत बाइक खड़े हैं. ओके. वो कितना बंद है. जो चाइना का बॉर्डर दिखता है, चाइना की सब. वो देखो ना चाइनीज है कर रहे. काय है चाइनीज? वो देखो ना हाथ ऐसे हिला रहा है चाइना वहाँ. हमें तो नहीं दिख रहा है. क्या हाथ हिला रहा तभी भी हम दिखा रहे हाथ. है. अबे देख ना सामने ये चाइना का टावर. चाइना का टावर, ये देखिए पूरा ये चाइना में है. मजाक कर रहे हैं. मजाक कर रहे यार, ये ऐसा मजाक करते हैं क्या? आयला ह्या पँगॉंगला 100 ठिकाणी रॅन्चोचा बोचा लावून ठेवला आहे. आणि लोक पण हॅलो गाईज, खुला सफर है, मौका रास्ता है और हम निकल पड़े अगली मंजिल की ओर. वो भी गाड़ी चलाते चलाते. क्या हुआ, क्यों रुके हो?
बुबू किधर गया? वेट कर रहे थे आगे जाने को बोला। लास्ट लेक व्ह्यू पॉइंट खकास तो मार्शलची वाट बघतोय आम्ही आलोय निघून पुढे. मार्शल थांबलाय मागे. कुठल्या गावात थांबवलंय जायला बघून आला हे बाबा गेला बघू बघा. झाली गाडी चालू. यायला गाव भारी आहे हे. चुसूल गावामध्ये आहे आपण आता. चेकपोस्ट करायला गेलाय मार्शल. कसा चाललाय महाराज बघा हो. हे मेरा है जमाने से अलग रास्ता. बहुतेक स्टॉप दिलाय पुढं. सगळ्या गाड्या आत चाललेल्या आहेत. काहीतरी दिसतंय इथं. कुछ तो बात है भाई. तर जांगला मेमोरियल. हेच ते मेमोरियल आहे. सगळ्या गाड्या थांबलेल्या आहेत आपल्या इथं. आपण पण पार्क करूया. अशा गाड्या लावल्यात पण आता हे फोर व्हीलर काढायचं म्हणल्यावर कसे काढणार फोर व्हीलर. चला हमने तो क्या भाई. चलो भाई सोने आया यार. हाँ गाड़ी कौन चलाएगा? इतना बड़ा रोड दिया है वहाँ से जाने के लिए. फिर हम शॉर्टकट नाचायचंय का भाई. विषय खोल नाचू. एक अच्छा स्पॉट देखेंगे जहाँ गाड़ी कम रहेगा वहाँ रुकाएगा. यहीं पे नाचेंगे. यहीं पे नाचेंगे फिर कोई दिक्कत नाही. तर मित्रांनो आपण सध्या पोचलोय चांगला वॉर मेमोरियल. तुम्ही बघू शकताय गाणं वाजतंय मागं. फुल एनर्जी वाली वाइब आहे. थोड़ा मुड़िया. मागं तुम्ही बघताय तिरंगा कसा फडकतोय. खूप छान अशी वाइब आहे इथं. जे आपले जवान शहीद झालेले वीरगतीला प्राप्त झालेले त्यांच्या स्मरणार्थ हे मेमोरियल बांधण्यात आलेलं आहे. खरंच सॅल्यूट आहे त्यांना. ते होते म्हणून आपण आहे इथं आज. मित्रांनो आता इथं 13 मिनिटाची डॉक्युमेंटरी दाखवली. खूप इमोशनल करणारी होती. म्हणजे आपली जी आर्मी होती हिंदी चीनी बाय बाय म्हणत होती. जसं चायनाने पाठीत खंजीर खुपसून आपल्यावर वार केलेला आहे त्यामध्ये आपले इंडिया चायना वॉरमध्ये 114 जवान शहीद झालेले आहेत. त्याचीच पूर्ण डॉक्युमेंटरी इथं दिलेली आहे आपल्याला. कधी आला तर नक्की इथं विजिट करा. रिजांगला मेमोरियलच्या बाहेरच तुम्हाला मिलिटरीचा कॅफे पण बघायला भेटेल. इथेही नक्की तुम्ही ट्राय करा. इथला हा मिलिटरीच्या अंडरमध्ये येणारा कॅफे आहे. प्लेट और एक प्लेट देना ना. दोन समोसे ऑर्डर केलेले आहेत आपण. इथं आपण समोसा ऑर्डर केला आहे 2. बघू समोस्याची टेस्ट कशी आहे. आणि लाईटला स्प्राईट घेतलं आहे. कसं वाटतंय ओमकार बाई? छान वाटतंय. कॅफेचा ॲम्बियन्स कसा आहे? मला तर खूप आवडला आहे कारण निन्नेची बसायची जी पोझिशन दिलेली आहे ती एकदम मस्त आहे. मी समोसाची टेस्ट करतोय. चांगला समोसा
चलो अपन जा रहे हैं इधर गाड़ी में बैठना है. इधर फोटोशूटसाठी त्यांनी गाडी दिली आहे. खाना खाने जाना है, चलो भाई लोग निकल पड़े हम न्योमा की ओर. तिथं वरतीच आपले आर्मीचे जवान आहेत ड्युटीवरती तैनात. मित्रांनो, हा असा रोड आहे, आम्ही कमीत कमीत मागल्या 15 ते 20 किलोमीटरपासून चालवतोय. ना कुठलं घर आहे ना कुठलं काय आहे, आजूबाजूला कुठली वस्ती नाही आहे, झाडं नाही आहे, काय नाही आहे, नुसता मोकळा रोड आहे. असल्या मोकळ्या रोडमध्ये जाण्यात बाई जाम फटते. आता आम्ही ग्रुपमध्ये आलो त्यामुळं काय विषय नाही एवढा, एकामेकाच्या साथीला सोबत आहेत सगळे. पण जे कोणी सोलो येणार त्यांची बाई जाम फटणार आहे ह्या रोडला. कारण कुठं जरी तुमचं काय जरी झालं तर आधी मधी बाजूला कोणच नाही आहे. आणि पूर्ण आजूबाजूला प्राण्यांचे पण संकेत आहेत. मागाशीच आम्हाला कोल्हा दिसला आहे, हरिण दिसलेत, भरपूर प्राणी आहेत तिथं. तुम्ही बघू शकताय मोकळं माळ रान आहे. लंचला थांबलोय आता आम्ही. व्हेज मोमोज मागितलेत. एकादश आहे आज, ते बघू टेस्ट करून. कुठल्या हॉटेलला थांबवलं या मार्शलने काय माहीत. चवनात होता या मोमोजला एकदम बकवास. मजा नाही आया भाई, बकवास टेस्ट था. कैसा लगा भाई? एकदम थर्ड क्लास. पैसा वेस्ट भाई. पैसा वेस्ट. एक प्लेट का साला 150 रुपये लिया है. मुंबई में 150 में 2 प्लेट आ जाता. मित्रांनो बघा किती छान व्ह्यू आहे. ऑफ रोडिंगला आलेली आता. आजूबाजूला पूर्ण समुद्र आहे, तळ आहे भाई, एक नंबर दिसतंय. ऑफ रोडिंग सगळ्या गाड्या थांबलेल्या आहेत. ट्रॅफिक झालंय भाई. इथं चेकपोस्ट आहे. रायडरचा कचरा पडला आहे. अरे सगळेच आलेत फिरायला लडाख. बघा किती जण थांबलेत वेटिंगला. इथं आपलं नाव आणि हे सगळं चेक करावं लागतं, त्याशिवाय ते सोडत नाही. आता आमचं झालेलं आहे. अब हमको तो छोड़ दिया है भाई, हम जा रहे हैं आगे. किती मस्त वाटतंय. सगळ्या रोडवर रायडर, एका वेळेने गाडी चालली सगळ्यांची. हे नजारा. हा बघा मित्रांनो, हा रस्ता हाणलेला जातो आणि हा न्योमाकडे. तर आपण चाललो आता न्योमाला. बघा मार्शलच्या अंगात किती मस्ती, नुसती मस्ती करतोय गाडी चालवताना भाई. हे बघा मिलिटरीचा ब्रिज, एक नंबर आहे राव. बाजूला नदी, नवीन पुलाचं काम चालू आहे. आय थिंक चेकपोस्ट आहे इथं. आक्रमण. मित्रांनो, हा आहे न्योमा जवळचा सीन. आजूबाजूला दोन्हीकडे वाळवंट आहे आणि मधून रस्ता. खूप छान असं गाडी चालवतोय आम्ही. आईला आत्ता असली गाडी रेमटावली, पेट्रोल संपले. आता योमाच्या जरा मागं एक 3 किलोमीटर थांबलोय पेट्रोल भरण्यासाठी. इथं जाम मोठी लाईन लागली. भेटेल पेट्रोल बघू. आपण आज न्योमाला लय लवकर पोचलोय. 3:30 वाजलेत. 3:30 पण नाही, 3:20च झालेत आता. 3:30 4च्या आसपास जायला आपण हॉटेलला. मित्रांनो, आपण आता पोचलोय न्योमा विलेजला. आता इथून आता चाललोय आपण आपल्या होमस्टेसाठी. आज होमस्टे, कॉटेजेस किंवा टेंट नाही आहे. आज होमस्टेमध्ये आपला मुक्काम राहणार आहे. बघू कसा आहे आपला होमस्टे. आमचा आजचा होमस्टेचा स्पॉट, आमचा आज मुक्काम इथं राहणार आहे. बघू शकताय तुम्ही. और ये राइडर दिख रहा है. अंकल जी झूले. नमस्कार. नमस्कार. हाँ जी, नुमा में आ गया. इथले घरं पण खूप छान आहेत. बघू शकता तुम्ही. आता हे डबलवालं होमस्टे, इथं आम्ही राहणार आहे. ओके, नो प्रॉब्लेम. या
आपका है रूम? रूम मेरा ही ना, घर आपका है ना? घर है ना, होम स्टे मतलब हाँ हाँ जो हम बैठते हैं वैसे आपको भी बैठाएंगे, ओके, ओके। है ना? तो जितना हो सके आपको कुछ चूल्हा बिला है जो सेकने के लिए रात को गर्म पानी मिलेगा ना कल? मिलेगा मिलेगा हाँ गरम तो पानी कोई दिक्कत नहीं। गरम पानी मिलेगा। ये वाला रूम देखिए भाई, प्रॉपर लोकल वाला रूम दिख रहा है, मस्त। कैसा लग रहा है रूम? फाइनली एक नंबर भाई, इधर ठंडा नहीं लग रहा है, इम्पोर्टेंट है। ये तो खुश हो जाएगा। गाडी में बैठ के सो के आया आहे. अभी यहाँ फिर सोएगा. बघा मित्रांनो, चहा आणि बिस्किट आणलेत. एखाद्या पाहुण्यांचा कसा पाहुणचार असतो त्या प्रकारे यांनी आपला पाहुणचार केलेला आहे. इथं आपण एक 10 मिनिटं झालेत पोचून. चहा आणि बिस्किट आणलेला आहे भाई. मँगो ज्यूस, ठंड लग रहा है, काजू बदाम कंबल ले लो ना। काकांनी आणलाय. एवढं कोण करत नाही. थँक्यू सो मच अंकल जी. ओके लीजिए। जुले झूले, झूले मीन्स नमस्ते। यस. यस। मित्रांनो, कसं झालंय वातावरण. किती वाजल्यात माहिती आहे का? आत्ता वाजलेल्या आहेत रात्रीच्या 8. आपल्याकडे कसं 6:30ला 7ला वातावरण होतं. इथं आत्ता झालेलं आहे जसं. जाम थंडी आहे. आत्ता आपण थांबलो न्योमा इथे होमस्टेला. हे हॉटेल नाही, होमस्टे बघू शकताय. माझा आवाज अडकत येईल, दम लागल्या येतील. बाई इथं थंडी गार आहे, जाम थंडी आहे, त्यामुळं तसा आवाज येणार आहे माझा, समजून घ्या. तर आज आपण जाणार होतो हानलेला, पण काय कारण असतो तो स्किप केलेला आहे. स्किप म्हणजे हानलेला जास्त गर्दी आहे, ओव्हर रेटेड झालेला आहे असं सगळे बोलले. त्यामुळं आज आपण होम्याला स्टे घेतलेला आहे. कारण आपण उद्या जाणार आहे उमिंगला. उमिंगला म्हणजे सगळ्यात हायेस्ट मोटेबल पास आहे तो. तिथं आपण उद्या जाणार आहे, मजा येणार आहे. त्यामुळं आम्ही इथं 4लाच पोचलेलो आहे. रेस्टसाठी टाईम दिलेला आहे. आता जस्ट झोपून उठलो. तुम्ही मागाशी म्हणजे मागच्या शॉटमध्ये बघितलं असेल होमस्टेवाल्यांनी काय पाहुणचार कुठल्या लेवलचा गेलेला आहे. आता थोड्याच वेळात जेवायला बसेल आम्ही. भेटू, दाखवतो उद्याचा पण सीन आणि आजचा पण सीन. चला, धन्यवाद. दोस्तो, आत्ता झोपून उठलो आहे. खूप छान असं आता यांनी जेवणासाठी बोलवलं. बघा तुम्ही, होमस्टेमध्ये खूप छान असं त्यांनी पुलाव राईस केलेला आहे. भूक तर जाम लागली बाई. आणि यांचं प्रेम बघून तुझं यांचं प्रेम बघून अलग लेवलचं. ऑथेंटिक एकदम लोकलवाला वाईफ. हीटर वगैरे लावलेला आहे, थंडी वाजते म्हणून. मग काहीतरी मित्रांनो, एवढ्या दिवसापासून जेवतोय, पण आज खरं जेवल्यासारखं वाटतंय. 4-5 दिवसापासून आम्हाला प्रॉपर जेवण भेटत नव्हतं कुठं. आज जाम विषय केला, मन शांत झालंय. मन शांत झालंय. त्यात काकांनी गुलाबजाम पण दिलेत, एक नंबर. इथली बैठक बघा कशी आहे भाई. भरून जेवण केलंय भाई. जेवायची अजून इच्छा होती, पण पोट भरलेलं आहे. अवतार माझा इग्नोर करा. आता मी झोपणार आहे भाई. जाम कंटाळा आलेला आहे. आणि उद्या आम्हाला सर्वात हायेस्ट टॉपवरती जायचं आहे, उमिंगला पासला. उमिंगला पास माहीतच असेल तुम्हाला, जगामध्ये सगळ्यात हायेस्ट टॉप म्हणजे मोटरेबल पासचा तो आहे. खरदुंगला नंतर तो आहे. तर आम्ही उद्या सकाळी जाणार आहे. तर आज आपण इथंच थांबू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.